ಕೇವಲ 15ರಿಂದ 16 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಕಿನಯೆ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಕಿನಯೆ ಅಣೆಕಟ್ಟು ನಿರ್ಮಿಸಿದೆ. ಈ ಅಣೆಕಟ್ಟು ನಿರ್ಮಿಸುವ ಯೋಜನೆಯನ್ನ ಕಿನಯೆ ಭಾಗದ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಜಾರಿಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಈ ಅಣೆಕಟ್ಟು ಯೋಜನೆ 10 ವರ್ಷಗಳನ್ನು ಪೂರೈಸಿದೆ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಶನಿವಾರ ಮತ್ತು ಭಾನುವಾರದಂದು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಅಣೆಕಟ್ಟಿನ ನೈಸರ್ಗಿಕ ಪರಿಸರ ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲು ನಿಷೇಧವಿದೆ. ಅಣೆಕಟ್ಟಿನ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಭದ್ರತಾ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಪ್ರದೇಶವನ್ನ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಅವಕಾಶವಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದ ನಂತರವೂ ಕೆಲ ಪ್ರವಾಸಿಗರು ಇನ್ನೂ ಅನುಚಿತವಾಗಿ ವರ್ತಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಡ್ಯಾಂ ಗಾರ್ಡ್ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಹರಿಜನ್ ಅವರು ತಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಹದೇವ್ ಪವಾರ್ ಅವರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಹೇಳಿದರು. नमस्कार. या ठिकाणी मी आज किनये या भागातील डॅमला विजिट केलेली आहे आणि या डॅमची परिस्थिती आता काय आहे जाणून घेऊया. आपण या ठिकाणी या डॅमला आपण इथं आलेलो आहोत आणि या डॅमची पातळी आता पावसाच्या पाण्यानं वाढलेली आहे आणि ही वाढल्यामुळं या पाण्याची पातळी वाढून जाणाऱ्यांना किंवा रस्ता ब्लॉक होऊ नये यासाठी म्हणून पाणीही या नाल्यातून सोडण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असू दे किंवा प्रशासनाने काही बंदी घातलेली आहे की या डॅमवरती मुलांनी किंवा इतर कुणीही या ठिकाणी येऊ नये याची खबरदारी म्हणून त्यांनी याच्यावरती बंदी घातलेली आहे. आणि ह्या बंदीचा काटेकोरपणे पालन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी जे आपल्या या भागातील जे रक्षक आहेत यांनी काय कशा पद्धतीने करतात त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, तुमचं नाव काय? चंद्रकांत हरिजन. तुम्ही इथं किती दिवसापासून येतात? मी 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. इथं बाहेरून मुलं वगैरे हां येतात सर. मग त्यांना कसं तुम्ही म्हणत मी सांगतो, पोलिसांना सांगतो, मी फोन करतो तुम्हाला पकडून नेतात म्हणून सांगतो, तर पण ऐकत नाहीत, दादारी करतात. हां असं करून मला हे करतात. एकटाच राहतो मी सर आणि मला भेडसुतात. आणि आम्ही नंतर भेडसुल्यानंतर मी गावच्या लोकांना सांगतो फोन करून, आमच्या शेतकऱ्यांना येवा बाबा जरा भेडसुल्यात म्हटल्याबरोबर ते शेतकरी पळून येतात. म्हणजे एकूणच तुम्हाला या भागात जे रविवारचं किंवा शनिवार या 2 दिवसामध्ये येणारे जे स्टुडंट असू दे किंवा इतर फिरायला म्हणून येतात ते तुम्हाला त्रास करतात? हां त्रास करतात सर. हे तुझं काय प्रूफ आहे, हे काय आहे तुझ्याकडे म्हणून सांगतात सर आणि भेडसुतात. असं करतात सर. तुम्ही त्यांना हँडल कसं करता? हँडल करता लास्टला मी पोलिसांना फोन करतो म्हणतो, नंतर येऊन जातात त्यांनी सर. मित्रांनो, आपण पाहिलात की या ठिकाणी जे रक्षक आहेत त्यांनाही देखील इथं हे येणारे जे मुलं असतात त्यांना दामधमकी देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना पोलिसांचा धाक देऊन त्यांनी वापस पाठवण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी हे वातावरण अगदी रम्यमय वातावरण असं हे डॅम या ठिकाणी निर्माण करण्यात गेलेलं आहे. आणि या डॅममध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानेही बंदीचा यांनी घातलेलं आहे, बंदी घातलेली आहे. पण बंदीचं पालन होणं तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी लहान मुलांनी असू दे किंवा शाळेच्या मुलांनी असू दे याकडे न येता दुरूनच पाहून जावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. मी महादेव पवार, KMM सिटी न्यूज बेळगाव. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಬಾರಿ ಪ್ರವಾಸಿಗರು ಇಂತಹ ಸುಂದರವಾದ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಕುಡಿಯಬೇಡಿ ಎಂದು ವಿನಂತಿಸಿದರು. ಕಳೆದ 15-20 ದಿನಗಳಿಂದ ಕಿನಯೆ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗ್ತಾ ಇದ್ದು ಕಿನಯೆ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ನೀರು ಬಿಡಲಾಗಿದೆ. हेलो, मैं संतोष हूँ फेसबुक फ्रेंड सर्कल से. और आज हम लोग किनये डैम के ऊपर आए थे और यहाँ पे हमको मालूम पड़ा कि लोगों से गांव के कि यहाँ पे बहुत सारे लोग यानी पर्यटक यहाँ पे घूमने को आते हैं. सैटरडे संडे को बहुत गर्दी होता है. यहाँ पे लोग खेती बाड़ी कर रहे हैं. यहाँ पे राइस जो है बेलगाम राइस वो उगाया जा रहा है. यहाँ पे प्रॉब्लम क्या होता है कि लोग सिर्फ ये डैम देखने को नहीं, यहाँ पे दारू सिगरेट विगरेट वो सब पीने के लिए आते हैं. तो हम लोग यही बोलते हैं ना कि आप ऐसी जगह पे मत आ जाइए. और ये जो सर है हमारे साथ रुके हुए हैं, ये यहाँ के एक ही केयर टेकर है, बहुत ही अच्छा काम करते हैं. आपको आजू बाजू में कोई भी एक बंदा भी नहीं दिखेगा.
इतना अच्छा स्ट्रिक्टली ये इधर मॉनिटर करते हैं। और हम सर को यही बोलना चाहते हैं कि कल हम लोग एक संरक्षण टेप जो रहता है, नो एंट्री टेप, वो हम लोग कल सर को ला के दे रहे हैं, जहाँ पे वो जो एंट्रेंस है डैम का वहाँ पे वो लगा सकते हैं। तो कोई भी आ रहा है तो उसको मालूम पड़ता है कि दिस इज़ अ रिस्ट्रिक्टेड एरिया और यहाँ पे नहीं जाना चाहिए। बेलगाम में बारिश की सीज़न में ऐसे बहुत सारे घटनाएं होते हैं जहाँ पे बच्चे घर में बोल के जाते हैं कि मैं ट्यूशन को जा रहा हूँ, फ्रेंड के घर को जा रहा हूँ, और ऐसे गाड़ी लेके कहीं ना कहीं डैम रहता है, पॉन्ड रहता है, वहाँ पे जाते हैं और कुछ इंसिडेंट होता है। बहुत सारे लोग मरे भी है। हम लोग खुद जाके डेड बॉडीज़ निकाला है, जहाँ पे सांगाव का रहने दो, हिंडलगा के पास, हिंडलगा उसगांव के आसपास, उधर हम लोग जाके निकाले हैं। तो मैं बोलता हूँ ना कि जो भी आपके बच्चे हैं वो किधर जा रहे हैं उसके ऊपर जरा प्लीज़ ध्यान रखिए। और सर तुम्ही फार चांगलं काम करायला, आम्हाला फार बरं वाटते तुमच्यावरती बोलायला। थँक्यू थँक्यू सर. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.